जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण अनेका ताईंचा अनुभव घेऊन आलो आहोत. तर खूप छान असा ताईंचा अनुभव आहे. ताईंनो खूप छान अशी स्वामी महाराजांची प्रचिती त्या ताईंना आलेला आहे. तारीख आहे 3 मार्च 2025. सकाळी 9 वाजता अचानक छातीत दुखायला लागलं. घरीच बेशुद्ध पडल्या. नवरा घाबरून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. डॉक्टर म्हणाले हार्ट अटॅक सिरियस आहे. ICUमध्ये ॲडमिट करावं लागेल. दुपारी 2 वाजेपर्यंत 3 वेळा अटॅक आला. डॉक्टर म्हणाले 50 चान्स आहेत. त्यांचा नवरा बाहेर रडत होता. मुलं लहान. अशा ताईला शुद्ध नव्हती. फक्त ऑक्सिजनचा आवाज. घरातले सगळे स्वामींचा जप करत होते. पण डॉक्टर म्हणाले रात्रीपर्यंत बघा. रात्री 11:30ला मशीनचा आवाज बदलला. नर्स धावत आली. डॉक्टर आले. BP वाढत होता. नाडी मिळत नव्हती. डॉक्टर म्हणाले आता फक्त 10 मिनिटं देवाची प्रार्थना करा. नवरा रडत होता. अशा ताईंना डोळे उघडत नव्हत्या. तोपर्यंत मशीनमध्ये एक रेघ सरळ आली. डॉक्टर म्हणाले सॉरी. आम्ही खूप प्रयत्न केला आणि खोलीमध्ये गेले. 11:15 वाजता 5 सेकंद आणि ICUची लाईट एकदम गेली. 30 सेकंद फक्त अंधार, ऑक्सिजनचा आवाज आणि एक भगवा प्रकाश. नवऱ्याला वाटलं डोळ्याचा भ्रम, पण तेवढ्यात मशीन सुरू झाली. नर्स किंचाळली सर सर म्हणून. नाडी परत आली. डॉक्टर धावले. BP येत होता, कमी होत होता, वाढत होता. आशाताईंनी डोळे हळूहळू उघडले आणि पहिला शब्द स्वामी. डॉक्टरांनी पण हात जोडले. खरंच खूप मोठा हा अनुभव आहे. अक्षरशः मरणाच्या दाढेतूनच स्वामींनी ताईंना परत आणले आहे. हे चमत्कार आहे, डॉक्टर म्हणाले. दुसऱ्या दिवशी आशाताई घरी आल्या. डॉक्टरांनी औषधं दिली व म्हणाले ताईंचा जीव कोणीतरी वाचवला. आशाताई म्हणाल्या रात्री 11:15 वाजता कुणीतरी भगवा कपडे घालून आले होते. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी आशाताईंच्या डोक्यावरून हातही फिरवला होता आणि म्हणाले होते बाळा अजून खूप काम बाकी आहे. ताईंनो आणि दादांनो, शेवटच्या क्षणाला पण स्वामी येतात. फक्त श्रद्धा पाहिजे. कमेंटमध्ये लिहा स्वामी शेवटपर्यंत साथ देतात. हो, अनुभव शेअर करा. कोणाचा तरी विश्वास वाढेल. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.